नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. चिपळूण नगरपालिकेत भाजपाकडून शीतल रानडे यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी. महाड तालुक्यातील खरवली बौद्धवाडी कमानीच्या वादाला तीव्र वळण, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा. SM इंग्लिश स्कूल चिंचघर खेडच्या विद्यार्थ्यांचे इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये घवघवीत यश. खेड नगरपरिषदेतर्फे घरेलू कामगार योजनेचा लाभ, महिलांसाठी अर्ज वाटप. आणि ICS महाविद्यालयाच्या प्राध्यापिकांनी बारामती येथे AI फॉर टीचर्स FDP यशस्वीरित्या पूर्ण केली. आता पाहूया सविस्तर वृत्त. चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने सत्ता मिळवल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून सौ शीतल स्वानंद रानडे यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वप्रथम संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. सौ रानडे यांनी प्रभाग 14 मधून निवडणूक लढवली होती. आमदार भास्कर जाधव यांच्या कन्येविरोधात त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्या अल्पमतांनी पराभूत झाल्या होत्या. तरीही त्यांच्या कार्याची दखल घेत आता त्यांना स्वीकृत नगरसेवक पदावर संधी दिली जाणार आहे. भाजपकडून अनेक इच्छुकांना या पदाचा शब्द देण्यात आल्याने एक वर्षासाठी पदवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाड तालुक्यातील ढालकाठी निगडे रोडवर उभारण्यात येणाऱ्या कमानीच्या मुद्द्यावरून वाद चिघळला आहे. खरवली बौद्धवाडी ग्रामस्थांनी या कमानीला तीव्र विरोध दर्शवला असून रस्त्यावर उतरून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 5 वर्षांपूर्वी याच ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीसाठी ग्रामपंचायतीत ठराव मंजूर झाला होता. मात्र 31 डिसेंबर 2025 रोजी ठेकेदाराने कांगोरी गड कमानीचे काम सुरू केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. ग्रामस्थ सखाराम सकपाळ यांनी घटनास्थळी जाऊन काम थांबवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीऐवजी दुसरी कमान उभारणे हा बौद्ध समाजावर अन्याय असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. आमची ढालकाठीवर बाबासाहेबांची कमानी वाहणार होती, तर तिथं विरोध करून शानी कांगोरी गडाची कमानी होती, त्याला आमचा विरोध आहे. आमची बाबासाहेबांचीच कमानी झाली पाहिजे. नाही झाली तर आम्ही सगळे रस्त्यावर येऊन उपोषणाला बसणार. जय भीम. मी श्रवण सकपाळ, रहिवासी खरवली बौद्धवाडी. मी इथला स्थानिक असून सन्माननीय खरवली ग्रामपंचायत हद्दीतील होत असलेली ही कमानी ही बेकायदेशीररित्या असून या ठिकाणी ग्रामपंचायतीचा ठराव होता की इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमानी झाली पाहिजे. असं असताना सन्माननीय आमदार साहेबांनी याला देखील संमती दिली होती. परंतु आत्ताच होऊ घातलेली ही कमानी, या कमानीचं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन 31 तारखेला झालं होतं. तिथं आम्हाला असं समजलंय की ही कांगोरी गडाची कमानी होती आणि सन्माननीय आमदार साहेबांचं नाव त्यांनी त्या ठिकाणी घेतलंय. आम्हाला या कमानीला विरोध नाही, त्यांनी ही कमानी कुठेही बांधावी त्याविषयी आम्हाला काही नाही. परंतु ज्या डॉ. बाबासाहेबांच्या नावाने ही कमानी होणार होती आणि हा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला असताना या प्रकारे बाबासाहेबांच्या कमानीला विरोध असेल तर तो आम्ही अन्यथाही मान्य करून घेणार नाहीत. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कमानी इथं झालीच पाहिजे. जर कमानी झाली नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने हे आंदोलन करू. यावेळी महाराष्ट्र शासनाला, इतर असलेल्या सर्व ग्रामस्थांना आणि प्रशासनाला सूचित करतो. जय. आमची अशी मागणी आहे की सखाराम शेठ बोलले ते त्याच्याशी मी समरस आहे. माझं आमचं असं शाहूनगर आणि खरवली बौद्धवाडी आणि इकडच्या सगळ्या बौद्धवाड्या ह्या सगळ्या एकत्र आहेत आणि त्या निमित्तानं आम्ही आज असा संकल्प केलेला आहे की ही इथे होऊन घातलेली ही कमानी कांगोरमाळ गडाची ही आत्ता समजते आम्हाला, परंतु तिला मान्यता नाही, काय नाही, तिची ग्रामपंचायतीने परवानगी नाही किंवा काही नाही. आम्ही सरपंचांना फोन केला, परंतु ते म्हणतात आम्हाला त्याची माहिती नाही आणि आम्ही काय परवानगी दिलेली नाही. सगळं ही बेकायदेशीर दिसते. तेव्हा आम्हाला ही कमानी नको आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची कमानी हवी आहे आणि ती हवी होण्यासाठी आम्ही जे कागदपत्र तयार केलेले आहेत, सखारामने जे दिलेले आहेत, जर सखारामने त्या संदर्भात ठराव केलेला आहे, त्याची आम्ही समरस होऊन आम्ही जर ही कमानी झाली तर आम्ही जन आंदोलन
आम्ही करण्यास तयार आहोत, तेव्हा आम्ही या कमानीला विरोध करत आहोत. अशी आम्हाला आम्ही ही मागणी गव्हर्नमेंट सरकारला, ग्रामपंचायतीला आणि महाराष्ट्र सरकारला करत आहोत. आम्ही खरवली बोद्दावडीतील ग्रामस्थ महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, आम्ही ज्या वेळेस ग्रामसभा होत्या त्या ग्रामसभेला आम्ही गेलो होतो आणि ग्रामसभेला गेल्यानंतर तिथं आम्ही असा प्रस्तावित केलं सखाराम सकपाळनी की निगडा रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी असावी हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावरती शिंगणकर गुरुजींनी अनुमोदन दिलं आणि शिंगणकर अनुमोदन दिल्यानंतर ज्या वेळेस धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होत होता त्याविषयी आम्ही आमदारांना विचारलं की असं आम्हाला आमच्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानी बांधून पाहिजे. आमदार साहेबांनी आम्हाला कबूल केलं आणि कबूल केलं त्याला 5-7 वर्ष आले. आम्हाला आत्तापर्यंत त्यांनी उडवाउडीची उत्तर दिलं. आम्ही त्यांचा विश्वास ठेवला. आज सकाळी त्यांनी त्या कमानीचा काही विषय घेतला, मी स्वतः प्रत्येक बोललेलो आहे. आणि 31 डिसेंबरला धारकडी जेव्हा कमानीचं काम चालू आहे, खोदकाम चालू आहे, मी त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं इथं काय तुम्ही करताय, तर ते बोलले इथं कांगोरी गाडाची कमानी बांधतो. कोणी सांगितलं? तर म्हणजे आमदार साहेबांनी सांगितलं. म्हणलं इथे कमानी व्हायचं आहे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी बांधतोय, आम्हाला ग्रामपंचायतीचा ठरावाचं पत्र आहे. आणि असं असताना आम्हाला जाणीवून आमच्यावरती अन्याय होत आहे बौद्ध समाजावरती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी बांधणारा बाबासाहेबांच्या कार्यक्रमासाठी गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार लाखो करोडो रुपये खर्च करत आहे. आणि मग ते करत असताना बाबासाहेबांच्या कमानीला ह्यांचा विरोध का? महाड एक क्रांतीभूमी आहे आणि महाडमधूनच संपूर्ण जगात चळवळ झाली. हे महाड एक केंद्रबिंदू आहे. आणि असं असताना इथले स्थानिक आम्हाला जर काय अडचणी असेल तर आम्ही हे किती सण करायचं आणि आम्हाला ते सण होऊ शकलं नाही. बाबासाहेबांसाठी आम्ही वेळ पडली तर आमच्या जीवाचं आहोत द्यायला तयार आहोत, पण कमानी होणार हे शक्य आहे. ह्याच्या राज्यात चीन मात्र शंका आहे. असा आमचा ग्रामस्थांचा, महिला मंडळ सर्वांचा हा विरोध आहे त्या कमानीला. आणि ही कमानी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्याने कुणी नारळ फोडला असेल त्याने फोडणारे तिथले काही आजूबाजूच्या परिसराचे लोक होते, ह्या गावचे सरपंच वगैरे काही मान्यवर उपसरपंच वगैरे यांनी नारळ फोडला. हे जाणून बुजून आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या कमानीला विरोध केलाय. ही वस्तू तिथे आहे. आपली शेवटची भूमिका काय असणार आहे? आमची शेवटची भूमिका अशी आहे, जर का आमच्या कमानीला विरोध झाला तर आम्ही जन आंदोलन केल्याशिवाय उपोषण करायला आम्ही त्यामध्ये सगळे महिला मंडळ तिथे उपोषण करू. आणि ही कमानी होईपर्यंत आम्ही तिथं उठणार नाही असं आमच्या ग्रामस्थांचं, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळाचं असं आमचं म्हणणं आहे. SM इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, चिंचघर खेड येथील विद्यार्थ्यांनी SOF इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता 2री ते 7वीतील 45 विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 19 विद्यार्थी दुसऱ्या लेव्हलसाठी पात्र ठरले. इयत्ता 6वीतील अफफान कडवेकर आणि इयत्ता 7वीतील सारा जुईकर यांनी गोल्ड मेडल ऑफ डिस्टिंक्शन मिळवले, तर इतर विद्यार्थ्यांनी मेडल ऑफ एक्सलन्स मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले. या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका आईशा सणगे व रझीन कुडुपकर यांचे अभिनंदन करण्यात आले. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने खेड नगर परिषदेतर्फे घरेलू कामगार योजनेची माहिती व अर्ज वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नगर परिषद सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला खेड शहरातील विविध प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नगरसेवक व नगरसेविकांच्या माध्यमातून महिलांना योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या योजनेमुळे शहरातील गरजू महिलांना आर्थिक व सामाजिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS महाविद्यालयातील प्राध्यापिकांनी बारामती येथे AI फॉर टीचर्स या 5 दिवसीय राज्यस्तरीय FDP यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. प्राध्यापिका लीना चिखले आणि प्राध्यापिका सुप्रिया काडगे यांनी अ श्रेणी संपादन करत हे प्रशिक्षण पूर्ण केले. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या तसेच सर्व सहकारी प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. याचबरोबर इथे वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी, दीप वाहिनी.